देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते, तीच माणसे आपली असतात. बाकी फक्त जग आहे. कौतुक अनेकदा लांबच्या लोकांकडून होतं. जवळच्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जातो. वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत करावी लागते. हे वेळ निघून गेल्यावरच लोकांना कळतं. जपलं असतं तर संपलं नसतं, मग ती संपत्ती असो किंवा नाती. आयुष्यात कधीच कोणाशी भावनिकदृष्ट्या जोडले जाऊ नका, कारण तुम्ही स्वतः निर्माण केलेली भावनिक संलग्नता भावनिक स्तरावर तुमचंच मोठं नुकसान करत असते. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात. काही फायदा घेतात, काही आधार देतात. फरक एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात जातात आणि आधार देणारे हृदयात राहतात. जी माणसं तुमच्या दुःखात सुद्धा तुमच्या सोबत उभी राहतात, त्यांना तुमच्या आयुष्यात सर्वात श्रेष्ठ ठिकाणी कायमच बसवून ठेवा. आपल्यासाठी जो वेळ खर्च करेल त्या व्यक्तीला अधिक महत्त्व आणि सन्मान द्या, कारण ती व्यक्ती आपल्यासाठी त्याच्या जीवनातील ती वेळ खर्च करत असते. ती बहुमूल्य वेळ त्याला जीवनात परत कधीही मिळणार नाही. या जगात तुमचं नैराश्य समजून घ्यायला कुणालाही वेळ नाही, कारण इथे फक्त यशाची भाषा चालते, पराभवाची भाषा आणि तसे शब्द कुणाच्याच कानात जात नसतात. कधीतरी जेव्हा वाटते की हे बदलायला हवं, त्यावेळेस त्याची सुरुवात आपल्यालाच करायची असते. प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका. करावीशी वाटेल ती प्रत्येक गोष्ट करून पहा. जिथं जावंसं वाटेल तिथे जा. आयुष्य एकदाच मिळतं आणि संधीही पुन्हा पुन्हा येत नसते. कोणी म्हणतं प्रेम मिळवण्यासाठी नशीब लागतं, कोणी म्हणतं प्रेम मिळवण्यासाठी धमक लागते, पण मला वाटतं प्रेम मिळवण्यासाठी समोरच्या व्यक्तीची ही आपल्यावर प्रेम असावंच लागतं. वाहून घेणं आणि वाहत जाणं यासारख्याच वाटणाऱ्या गोष्टीमधला फरक तसा मोठा आहे. वाहून घेतलेलं एक वेळ ठीक, वाहत गेलेला माणूस मात्र सहसा परत सापडत नाही. माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुकच करते. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात. सकाळ म्हणजे नवीन दिवस, नवीन सुरुवात. काल जे घडलं ते पुन्हा विसरून नव्याने आयुष्य सुरू करा. आयुष्य सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवायचा प्रयत्न करा. एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी आलं पाहिजे. आपली खरी स्वप्नं तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. श्री स्वामी समर्थ.